श्री स्वामी समर्थ. तर आज गुरुवार होता म्हणून विचार केला बरं पुरणपोळी बनवू आणि देवाला नैवेद्य दाखवू म्हणून सकाळच उठून पुरणपोळी बनवायची सुरुवात केली. ही डाळ मम्मीने रात्रीच फुगत ठेवलेली पाण्यात. अर्धा किलो डाळ होती आणि नंतर मग मी तिला कुकरला लावली धुवून मस्त पाण्यामध्ये. पाणी हलत टाकून कुकरला सिट्या घेतल्या 4 आणि मग एक पीठ मलाला घेतला. मैदा घेतलेला इथं आणि त्याच्यामध्ये हळद मीठ टाकला आणि दूध टाकला आणि त्याला सगळं मिक्स करून घेतला व्यवस्थित. नंतर पाणी टाकून तो मलून घेतला आणि पीठ जो आहे तो आपल्याला एकदम सॉफ्टच मलायचा आहे. तेल आणि पाण्याचं प्रमाण जरा जास्तच आहे आणि जोपर्यंत पीठ एकदम लवचिक होत नाही तोपर्यंत त्याला मलतच राहा. आणि बघू शकता तुम्ही कशा प्रकारे तो झालेला आहे. असाच पाहिजे आपल्याला एकदम. डाळ कुकरला लावलेली ती पण शिजून झाली. नंतर मी काय केलं एक चालण घेतली आणि त्याच्यावर डाळ छाडून घेतली. म्हणजे त्यातला जो पाणी होता तो वेगळा केला आणि डाळ वेगळी केली. पाणी मी कशासाठी वेगळा केलं तर तुम्हाला दाखवतो मी नंतर. तर ही डाळ जी आपली रेडी आहे ती मी परत कुकरमध्ये टाकली आणि त्याच्यामध्ये गूळ टाकलाय बारीक कापून आणि त्याला एकदम मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला एकत्र. त्याच्यामध्ये टाकली मी इलायची आणि जायफळची पावडर आणि एकदम गठ्ठ करून घ्यायचे त्याला. असं चम्मच ठेवल्यावर पण तो पडायला नको असं एकदम जाड करून घ्यायचं आहे आपल्याला त्याला. तो आपाप सुकतं नंतर. तर तो पण रेडी झालेला आहे. नंतर मी परत चालण घेतले आणि त्याच्यावरती तो जो मिक्स केलेला आहे तो टाकून एकदम बारीक करून घेतला. जो आपल्या आतमध्ये सारण करायचं आहे तो रेडी झालेला आहे आपला. बघू शकता कशा प्रकारे रेडी झाले आणि चम्मच पण मी ठेवले तो पण अजिबात पडला नाही. म्हणजे परफेक्ट झालं जसं आपलं पाहिजे होतं तसं. पीठ पण फुगट ठेवलं तो पण एकदम भारी झालेला आहे. त्यानंतर मी इथं लाटायला घेतल्या पोल्या पीठ घेतला आणि त्याच्यामध्ये तो सारण भरला पॅक केला. आणि मी काय केलं आहे पोलपाट आहे ना त्याच्यावरती प्लास्टिक आतरलं आहे त्याच्यावरती तेल लावले आहे नंतर मग पोळी लाटले. अशा प्रकारे केल्यावर आपली पोळी अजिबात चिपकत नाही पोलपाटाला आणि एकदम भारी होतं. तवा गरम करत ठेवलेला एकेकाने पोळी टाकली शिजायला. तर बघू शकता किती भारी पोळी रेडी झालेली आहे आपली. पहिलीच पोळी टाकलेली आणि तवा गरम होता म्हणून थोडीशी करपली पण ती फर्स्ट होती म्हणून बाकीच्या बरोबर झाल्या. फुगलेली आहे मस्त. नंतर मग मी मम्मीला बोलली बाकीची राहिलेला तू लाट. मग तवसर मी देवाला इथं नैवेद्य दाखवायला घेतला. पूजा मांडली मी आणि स्वामी समर्थांची मूर्ती ठेवली. पूजा केली प्रार्थना केली आणि नैवेद्य दाखवला देवाला. आणि इथं आपल्या पोळ्या पण रेडी झालेल्या आहेत. अर्ध्या मम्मीनी केल्या अर्ध्या मीनी केल्या. आणि नंतर जी आमटी काढलेली म्हणजे जो कट काढलेला आपण त्याची मी आमटी बनवली एकीकडं आणि चना मसाला बनवलेला. तर असा होता आजचा ताट पुरणपोळी आणि कटाची आमटी प्लस चना मसाला. कसा वाटला माझ्या पुरणपोळीची रेसिपी नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण अजिबात विसरू नका नवीन असेल तर. बाय बाय.